तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये 1,00,000, 2,00,000 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम पडून असते का? तर ते किती चुकीचं आहे हे सांगणारी ही रील शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या चुकीमुळे तुम्ही दरवर्षी हजारो रुपये गमावत आहात. कसं ते सोपं करून सांगते. सेव्हिंग अकाउंटवर मिळणारा 2.5 ते 3.5% व्याजदर हा वाढत्या महागाईच्या 6 ते 7% दरासमोर क्षुल्लक असतो. व्याजासाठी अकाउंटमध्ये पैसे ठेवता, पण तिथे तुमचा पैसा वाढत नाही, तर उलट दरवर्षी त्याची पर्चेसिंग पॉवर ही कमी होत असते. याचा आणखी सोपा अर्थ असा की आजचे 1,00,000 पुढच्या वर्षी सुमारे 96,000च्याच आसपास राहणार आहेत. म्हणूनच इमर्जन्सीसाठी ठेवायची रक्कम वेगळी असेल तर ठीक, पण बाकीचे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवून अजिबात फायदा होत नाही. यासाठी काही चांगले पर्याय आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे लिक्विड फंड. हे सेव्हिंग अकाउंट इतकंच फ्लेक्झिबल असतं. पैसे कधीही विथड्रॉ करता येतात आणि परतावा साधारण 6 ते 7% आसपास मिळतो. दुसरा पर्याय म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. जर 1-2 वर्षांसाठी पैसे बाजूला ठेवायचे असतील तर FD साधारण 60% परतावा देते आणि रिस्कही नसते. तिसरा आणि खूप उपयोगी पर्याय म्हणजे स्वीप इन FD. यात तुम्ही लिमिट सेट करता. जर हे लिमिट 50,000 असेल तर त्यापेक्षा जास्त रक्कम आली की बँक ती आपोआप FD मध्ये कन्व्हर्ट करते. गरज लागली तर तेच पैसे पुन्हा इन्स्टंटली अकाउंटमध्ये परतही येतात. थोडक्यात सेव्हिंग अकाउंट हे रोजच्या ट्रान्झॅक्शन आणि मंथली खर्चासाठी पैसे सुरक्षित ठेवायला ठीक आहे, पण वाढवण्यासाठी अजिबात नाही. त्यामुळे सेव्हिंगचा पॅटर्न बदला आणि तुम्हाला अतिरिक्त पैसे कुठे सेव्ह करायला आवडतं कमेंट करून सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगावतीला नक्की फॉलो करा.